नमस्कार, मी अश्विन बापट. आपण बघताय एबीपी माझा. या विशेष संवादामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला विषय सुरू आहे तो म्हणजे तिसऱ्या लाटेपासून मुलांना कसं वाचवायचं. अत्यंत महत्त्वाचा विषय आपण चर्चेसाठी घेतलेला, कारण एकीकडे देशामध्ये कोरोनाची आकडेवारी जी आहे ती आपल्याला वाढतानाच बघायला मिळते. महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी रुग्णसंख्या घटते खरी, पण इतर काही जिल्ह्यात आणि देशाच्या इतर राज्यात देखील कोरोनाची ही आकडेवारी वाढतीच आहे. त्यातच तिसरी लाट येणार आहे अशी ही बातमी आली, त्यामुळेही चिंता वाढली. आणखी गंभीर बाब म्हणजे या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका वाढेल असं म्हटलं जात आहे. आणि यासाठी आपण खरंच सज्ज आहोत का? याशिवाय मुलांचं मानसिक आरोग्य कसं जपायचं, आपली आरोग्य सुविधा, आरोग्य यंत्रणा या लहान मुलांची रुग्णसंख्या जर वाढली तर त्यासाठी तयार आहे का? या सगळ्याबद्दल आता आपण अधिक बोलणार आहोत आणि त्यासाठी दोन मान्यवर डॉक्टर आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत आहेत बालमानसोपचार तज्ञ डॉक्टर समीर दलवाई आणि बालरोग तज्ञ डॉक्टर लीना धांडे. या दोघांचंही आपण स्वागत करूया या विशेष संवादामध्ये, विशेष चर्चेमध्ये. सुरुवातीला मी डॉक्टर लीना यांच्याकडे जाईन. डॉक्टर, आता जशी म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये चर्चा आहे दुसऱ्या लाटेतनं आपण आता कुठे सावरतोय, अजूनही पूर्ण सावरलेलो नाहीये कारण संख्याही वाढतेच आहे. पण आता तिसरी लाट जी कदाचित सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये येईल अशी चर्चा आहे आणि त्याच्यामध्ये लहान मुलं हा वर्स्ट अफेक्टेड एज ग्रुप असू शकतो अशीही तज्ज्ञ म्हणतात, अशीही चर्चा सुरू आहे. तर मुळात दुसऱ्या लाटेत काय स्थिती होती लहान मुलांच्या बाबतीत आणि तिसऱ्या लाटेमध्ये काय असू शकते, तुमचं काय निरीक्षण आहे? नमस्कार, मी डॉक्टर लीना धांडे. मी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर इथे सहयोगी प्राध्यापक आहे. आणि मी सांगू इच्छिते की पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेमध्ये अधिक बाळरुग्ण अफेक्ट झालेले दिसून राहिले आहेत. यामध्ये त्यांचं जे आजाराचे जे लक्षणं आहेत ते सुद्धा काही प्रमाणात अधिक तीव्र आहेत. परंतु जे अडल्ट्स आहेत, जे मोठे लोक आहेत, त्यांच्या मानाने लहान मुलांमधलं अजूनही प्रमाण जे लक्षणांचं आहे ते कमी आहे. आणि त्या दृष्टीने आपण अशी अपेक्षा एक करू शकतो की तिसऱ्या लाटेमध्ये बाळरुग्णांचं प्रमाण हे अधिक तीव्रतेने मिळू शकतं. परंतु हे आपलं एक प्रोजेक्शन आहे आणि निश्चित रूपाने काहीही सांगता येणं कठीण आहे. डॉक्टर, जसं तुम्ही म्हणताय की दुसऱ्या लाटेत हे पहिल्या लाटेपेक्षा प्रमाण वाढलेलं बघायला मिळालं आणि तिसऱ्यामध्ये कदाचित दुसऱ्यापेक्षा वाढू शकतं अशी शक्यता आहे, तसा अंदाज आहे. दुसऱ्या लाटेमध्ये नेमकी काय स्पेसिफिक लक्षणं लहान मुलांमध्ये तुम्हाला आढळली आणि तिसऱ्या लाटेमध्ये काय असू शकतात ही लक्षणं, काय तुम्ही काय सांगाल याच्याबद्दल? हो, असं लक्षात आलं की जसं आपण अडल्ट्समध्ये बघतो त्याप्रमाणे लहान मुलांमध्ये सुद्धा ताप, सर्दी, खोकला, दम लागणं आणि शरीरातलं रक्तामधलं जे ऑक्सिजनचं प्रमाण, प्राणवायूचं जे प्रमाण असतं ते कमी होणं ही लक्षणं दिसली. त्याच्याशिवाय जसं मोठ्यांमध्ये आपण म्हणतो की वास नाही आहेत गोष्टींचा, जो कुठल्याही गोष्टीचा जो स्मेल असतो त्याचं प्रमाण कमी होणं हे सुद्धा लहान मुलांमध्ये आढळलं. त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याच लहान मुलांमध्ये जे आपण लूज मोशन्स, डायरिया ज्याला म्हणतो, पातळ संडास लागणं, उलट्या होणं आणि एकंदरीत सर्दी खोकल्याच्या ऐवजी त्यांच्या आतड्यांवरती अफेक्ट होऊन त्यांचं लक्षणं दिसणं हे सुद्धा एक प्रकारचं आपल्याला बघण्यात आलं रोगाचं लक्षण. त्याच्या व्यतिरिक्त अत्यंत कमी प्रमाणात परंतु जरूर बघण्यात आली काही काही मुलं गंभीर आजारांनी पण अफेक्ट होतात. परंतु माझ्या दवाखान्यामध्ये अशी विशेष करून काही मुलं आलेली नाही आहेत. पण आपण जे सायंटिफिक लिटरेचर बघतो, जे जगभरामध्ये होतं आहे, त्यामध्ये हे निश्चितच आढळून आलं आहे की जिथे अनेक लाखो रुग्ण अफेक्ट झाले त्याच्यामध्ये काही हजार लहान मुलांमध्ये इन्फ्लमेटरी सिंड्रोम, ज्याला मल्टी सिस्टीम इन्फ्लमेटरी सिंड्रोम म्हणतात, तो प्रकार एक आढळण्यात आला आहे आणि त्याच्यामध्ये रुग्णांना बऱ्यापैकी जीवाला धोका होऊ शकतो. तर अशी विविध प्रकारची लक्षणं आपल्याला जगभरातून आणि काही अंशी आपल्या परिसरामध्ये सुद्धा आढळलेली आहेत. आपल्यासोबत डॉक्टर समीर देखील आहेत. डॉक्टर समीरांशी मला वाटतं आपला संपर्क तुटलेला आहे. पुन्हा एकदा आपण डॉक्टर लीना यांच्याकडे जाणार. डॉक्टर, आणखी एक मुद्दा याच्यामध्ये, तुम्ही जसं सांगताय काही लक्षणं देखील तुम्ही सांगितली, कुठला स्पेसिफिक एज ग्रुप लहान मुलांमधला आपण जर म्हटलं की त्याला सर्वाधिक धोका निर्माण होऊ शकतो? आताची आकडेवारी येणाऱ्या काळामध्ये तिसऱ्या लाटेतली प्रस्तावित एज ग्रुप कुठला असा असू शकतो की ज्या एज ग्रुपला आपल्याला जास्त सांभाळायला लागेल? लहान मुलांमधलं म्हणतोय मी. लहान मुलांमध्ये कसं जनरली कोविडच्या बाबतीमध्ये असं बघण्यात आलं आहे की सर्व व्हॅक्सिन्स, औषधं ह्यांच्यासाठी जे निर्णय आणि जे आपले निर्देशांक आहेत ते सगळे 18 वर्षाच्या वरील म्हणजे त्याला आपण अडल्ट्स म्हणतो आणि 18 वर्षाच्या खालील म्हणजे आपण त्यांना लहान मुलं असं म्हटलेलं आहे. आणि यापैकी
आपल्याला 6 ते 14 किंवा 6 ते 16-17 ह्या वयोगटामधील जास्ती मुलं आढळून राहिली आहेत जी विविध सिरियस आजारांनी ग्रस्त होऊन राहिलेली आहेत. परंतु इतर लहान 6 वर्षाहूनही लहान वयांमधल्या मुलांमध्ये होण्याचं आपण जी पॉसिबिलिटी आहे ती नाकारता येत नाही. आणि त्याच्यात असा पण एक भाग आहे की जी काही नवनवीन औषधं ह्याच्या व्यतिरिक्त जे काही इलाजाच्या ज्या वेगवेगळ्या प्रणाली आहेत तर त्यांचं आणि व्हॅक्सिन सुद्धा तर ह्यांचे मुख्यत्वे करून जे ट्रायल्स झालेले आहेत म्हणजे जे रुग्णांमध्ये टेस्ट करून बघतात की काही धोका तर होणार नाही ना आणि ह्याची उपयोगिता तर राहील की नाही, तर ही जी प्रक्रिया असते ती विशेषतः 18 वर्षाच्या वरच्याच लोकांमध्ये करण्यात आलेल्या आहेत. ह्याला क्लिनिकल ट्रायल्स असं जे आपण म्हणतो. आणि 18 वर्षांहून जे खालचे बाळरुग्ण ज्याला आपण म्हणतो किंवा जे पेशंट्स किंवा जी लोकसंख्या आहे तर त्यांच्यामध्ये व्हॅक्सिन्स आणि औषधं यांचे ट्रायल्स अंडरवे आहेत. म्हणजे अजून ते पूर्णत्वास आलेले नाही आहेत. आणि काही काही ट्रायल्स वेगवेगळ्या अनेक तऱ्हेचे व्हॅक्सिन्स आहेत तुम्ही पण जाणता. तर त्यापैकी काही काही व्हॅक्सिन्सचे ट्रायल्स वेगवेगळ्या स्टेजेसला आहेत कम्प्लिशनच्या. आणि जोपर्यंत आपल्या हातात त्यांचे ठोस निष्कर्ष येत नाहीत तोपर्यंत आपण सेफ्टी आणि एफिकसी ज्या दोन गोष्टी आपण म्हणतो तर त्यांची जी सुरक्षा आहे आणि त्यांची उपयोगिता यांचं जोपर्यंत आपण बरोबर मूल्यमापन नाही करत तोपर्यंत लहान मुलांमध्ये ते वापरणं आपल्याला एक प्रकारचं धोकादायक असतं. आणि तरी पण जसं जे काही आपले ऑल इंडिया इन्स्टिट्यूट आहेत ते गाईडलाईन्स वारंवार आम्हाला रिन्युअल करून आणि नूतनीकरण करून त्या गाईडलाईन्स देत राहतं लहान मुलांच्या आजाराबद्दल कोविड आजाराच्या मॅनेजमेंटच्या बाबतीत. तर त्याच्यामध्ये त्यांनी अत्यंत जे क्रिटिकल आणि अत्यंत सिरियस जी लहान मुलं असतात ज्यांना कोविड अफेक्ट झालेला आहे तर त्यांच्यामध्ये आपण काही काही औषधं हे एक ट्रायल बेसिसवरती वापरू शकतो जसं रेमडेसिव्हिर आहे. परंतु आपल्याला खूप काळजीपूर्वक आणि अत्यंत कमी संख्येमध्ये ते वापरायला पाहिजे कारण त्यांचे ट्रायल्स अजून कंप्लीट नाही झाले आहेत. इकडे एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत. डॉक्टर समीर देखील आपल्या सोबत आहेत. आणि लहान मुलांचं मन हे पुन्हा एकदा एक वेगळं गणित आहे. त्याच्यासाठी प्रचंड तुम्हाला वेगळ्या पद्धतीने त्या मुलांना ट्रीट करावं लागतं. त्यात असा कोरोनासारखा जर आजार येणार असेल किंवा त्यांना त्याची जर दुर्दैवाने लागण होणार असेल तर मग नेमकी काय खबरदारी घ्यायची. कारण ऑलरेडी मुलं घरामध्ये आहेत गेल्या जवळपास 1 ते 1.5 वर्षापासून. आणि या पार्श्वभूमीवर मग मुलं घरात असताना थोडीशी चिडचिडी देखील होऊ शकतात. तर त्या दृष्टीने मग काय काळजी घ्यायची आहे, त्यांचं मन कसं जपायचं या सगळ्या काळामध्ये, कठीण काळामध्ये, हे देखील डॉक्टर दलवाई यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. अगदी एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. पाहत राहा एबीपी माझा. आपला आजचा विशेष संवाद सुरू आहे तो म्हणजे अर्थातच कोरोना संदर्भातला आणि तिसऱ्या लाटेमध्ये, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये मुलांना कसं वाचवायचं याच्याबद्दल आपण बोलतोय. आणि आपल्यासोबत आहेत मानसोपचार तज्ज्ञ, बाल मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर समीर दलवाई आणि बालरोग तज्ज्ञ डॉक्टर लीना धांडे. आपण आता जाणार आहोत डॉक्टर समीर यांच्याकडे. डॉक्टर समीर, लहान मुलांचं मन जसं मी म्हटलं की फार वेगळं असतं. म्हणजे ते ओळखायला आणि त्याच्या दृष्टीने तुम्हाला काय म्हणू आपण ते डील करायला एक वेगळं स्किल लागतं, वेगळं एक तुम्हाला तयारी करावी लागते, खास करून पालक वर्गाला. आणि या सगळ्या काळामध्ये हे मानसिक आरोग्य, जेव्हा की कोरोनाची तिसरी लाट आपण अपेक्षित करतोय, त्याच्यात लहान मुलं अफेक्ट होतील असंही आपण म्हणतोय. तर या सगळ्या काळामध्ये लहान मुलांचं हे मानसिक आरोग्य किती क्रुशल असणार आहे या रोगाला सामोरं जाताना, तुम्ही काय सांगाल? नमस्कार. मुद्दा असा आहे की तयारी कधी सुरू करायची, तर तयारी मूल जन्माला आल्यानंतर सुरू करायची असते. कारण ते एक रिलेशनशिप आहे. नक्कीच. आणि हे रिलेशनशिप इज मोस्ट इम्पॉर्टंट ड्युरिंग दिस स्ट्रेस. आपण एक विचार करूया की तिसरी लाट आणि आता दुसरी लाट वगैरे आहेच, पण गेल्या 1 वर्षापासून मुलं लॉकडाऊन मध्ये आहेत आणि त्यांच्यावर खरं प्रमाणे आपण बघितलं तर मेंटल सायकोलॉजिकल जे प्रेशर आहे हे 1 वर्षभर चाललेलं आहे. आणि मुलांनी कधीच ही सिच्युएशन पाहिली नव्हती. आणि सिच्युएशन स्वतःसाठी नाही पण आई वडील देखील एका वेगळ्या सिच्युएशन मध्ये आहेत. तेव्हा मुलांच्या मनावर जे दडपण आहे गेल्या 1 वर्षभर, त्याच्यामुळे चिल्ड्रन आर बिकमिंग मोर इरिटेबल, चिडचिड करतायत, रागावतायत, रडतायत. लहान मुलं अगदी 2-3 वर्षाची आहेत, ते क्लिंगी खूप झालेली आहेत आई वडिलांना. जे मोठी मुलं आहेत 13-14 वर्षांची, दे आर मिसिंग देअर कॉलेज स्कूल फ्रेंड्स वगैरे. तेव्हा सर्वप्रथम पालकाने पहिलं लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्या मुलांसाठी ही सिच्युएशन नवीन आहे आणि भीतीदायक आहे. आणि म्हणूनच मुलांकडे आपला जो दृष्टिकोन आहे हा बदलला पाहिजे. आपण वी हॅव टू बी मोर पेशंट. मुलांकडे लक्ष देण्यासाठी आपण जास्त विलिंग असलं पाहिजे. मुलं काय म्हणतायत त्या शब्दांकडे न ऐकताना
त्या शब्दांच्या पाठी ज्या भावना आहेत त्या ओळखून घेतल्या पाहिजे. आणि अगदी काहीच कळत नसेल तर किमान आपलं प्रेम दाखवत राहा, मुलांवर ओरडत राहू नका, त्यांच्याकडे नवीन नवीन एक्सपेक्टेशन करू नका, आणि मेन म्हणजे अभ्यास आहे की अभ्यासाकडे लक्ष देऊ नका. खरंय खरंय, फार महत्वाचा की फॅक्टर किंवा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला. आणि मला तुम्हाला थोडंसं याच्यामध्ये डिटेलिंग करून विचारायला आवडेल. तुम्ही वेगवेगळे असे लक्षणं किंवा वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या की ज्या वर्षभरात मुलांनी फेस केल्यात, कारण अनप्रेडिक्टेबल सिच्युएशन मुलांच्या समोर आली. तर आपण 3 एज ग्रुप समजा लहान मुलांचे घेतले, 1 ते 5 किंवा 1 ते 6, त्यानंतर 7 ते 12 आणि मग 12 ते 18, असं जर आपण म्हणजे 18 वर्षापर्यंत जर आपण आलो तर या 3 वयोगटांना ट्रीट करण्यासाठी अर्थातच तुम्हाला वेगळी तयारी करावी लागणार पालक म्हणून. तर ती तुम्ही कशी, म्हणजे पालकांना या 3 एज ग्रुपसाठी तुम्ही कसं गाईड कराल? वेगवेगळ्या काही गोष्टी अशा तुम्ही सांगू शकता? खूप छान प्रश्न आहे तुमचा. ऍक्च्युअली मी वेगळं हे करेन. समजा 2 वर्षापर्यंत वेगळं काहीच करायची गरज नाही, आणि 2 ते 5 किंवा 6 वयोगट जे आहे, ही मुलं जी आहेत, हा पहिला वयोगट आहे. मग नंतर 6 ते 12 आणि पुढे 2 ते 5 ह्या वयोगटात मुलं असं की त्यांना एनर्जी खूप असते, त्यांना धावायची पळायची सवय असते, त्यांना घराच्या बाहेर जाऊन खेळायची किंवा घरात सुद्धा पळायची सवय असते. आता झालंय काय की आई वडिलांना लॅपटॉपवर त्यांचं वर्क फ्रॉम होम चालू आहे. सो देर इज अ कॉन्स्टंट कॉन्फ्लिक्ट. आणि म्हणून इकडे आपलं लक्ष असलं पाहिजे की प्रिफरेबली एक कोणतरी पालक मुलाकडे वेळ देऊन मुलाबरोबर बसलं पाहिजे. बरोबर. त्याचबरोबर मुलांना आपण खेळणं त्यांच्या बरोबर खूप गरजेचं आहे, कारण बाहेर जाणं बंद झालेलं आहे. आणि ह्या वयोगटातली मुलं जी आहेत दे हॅव बिकम मोर क्लिंगी, म्हणजे आईला चिकटून राहणं हे जास्त वाढलेलं आहे. त्यांची झोप बिघडलेली आहे, कारण आपण रात्र उशिरापर्यंत नेटफ्लिक्स वगैरे बघत असतो, आणि पूर्ण शेड्यूल डिस्टर्ब झाल्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. पुढचा जो गट आहे 6 वर्षाच्या वर, दे आर मोर इंडिपेंडेंट ऑलरेडी. तर ते स्वतःच बसून टीव्ही बघत राहिल्यात. आपल्याला वाटतं की ठीक आहे, मूल बिझी आहे, त्याच्या हातात फोन दिला, लॅपटॉप दिला, पण त्याच्यामुळे अगदी डोळ्यापासून मेंदूपर्यंत जो फरक पडतो याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. आणि ह्या वयोगटात सुद्धा आपण एक शेड्यूल फिक्स केला पाहिजे. कारण होतंय काय की 3-4 तास ऑनलाईन शाळा, नंतर 3-4 तास परत व्हिडिओ गेम्स वगैरे खेळतायत, ह्याच्यामुळे प्रॉब्लेम होतोय. आणि लठ्ठपणा सुद्धा वाढतोय, कारण एक्सरसाइज कमी झालेला आहे आणि जेवण चालूच आहे, म्हणून वजन वाढण्याचा हा प्रकार आहे. आणि 12 किशोरी वयोगट जे आपण म्हणतोय त्याच्यात खूप जास्त प्रॉब्लेम आहेत, कारण ह्या वयोगटात आपल्याला आई वडिलांपेक्षा जास्त आपल्या मित्रमैत्रिणींची गरज असते. हे टोटली स्टॉप झालेलं आहे. एखादी चांगला शर्ट किंवा चांगला ड्रेस घालून माझे मित्रमंडळी बघतील, हा आनंद सुद्धा घेता येत नाहीये. तेव्हा ह्या वयोगटात त्यांना थोडंसं एकटं राहायला देणं हे गरजेचं आहे. त्यांना थोडीशी त्यांची प्रायव्हसी ही गरजेची असते. तेव्हा ह्या वयोगटात त्यांना थोडीशी प्रायव्हसी द्या, पण तिन्ही वयोगटात बी अवेलेबल टू टॉक टू युअर चाइल्ड. आपण मुलाला आपल्या उपदेश देण्यापेक्षा, ज्ञान देण्यापेक्षा, मूल जे बोलते ते ऐकून घेणं हे जास्त गरजेचं आहे. तेव्हा मुलांना सध्या ज्ञानाची जास्त गरज नाहीये, तुमच्या प्रेमाची आणि ऐकून घेण्याची गरज जास्त आहे. खरंय खरंय. आणि तो कनेक्ट, ते नातं आणखी कसं फुलेल हे आपण डॉक्टर बघितलं पाहिजे. खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडला. मी ह्याच 3 एज ग्रुप बद्दल आता डॉक्टर लीना यांच्याकडे जाईन. डॉक्टर लीना, 3ऱ्या लाटेमध्ये जसं आपण म्हणतोय की लहान मुलं अफेक्ट होऊ शकतात, तर त्यासाठी आत्ताच जर आपल्याला त्यांच्या आहाराच्या दृष्टीने काही तयारी करायची असेल तर याच 3 एज ग्रुपना तुम्ही आहाराच्या फ्रंटवर काय मार्गदर्शन कराल? आहारामध्ये सध्या काही बदल केले पाहिजेत, किंवा सध्या जो आहार आहे तो कशा प्रकारे आपण, जसं डॉक्टर म्हणाले आता शेड्यूल लावलं, तसं आहाराचं शेड्यूल कसं लावायचं आहे? त्यात मी अजून एक गोष्ट ऍड करेन की आता परत एकदा ट्रान्झिशन पिरियड वातावरणाच्या दृष्टीने येणार आहे. आता प्रचंड उष्मा आहे आणि आपण पावसाळ्याकडे चाललोय, तर मग हे सगळं गणित कसं सांभाळायचं आहाराचं? हा, खूप खूप समर्पक प्रश्न विचारला तुम्ही. ऍक्च्युली मुलांचा आहार हा तसाही अत्यंत महत्त्वाचा विषय असतो, आणि कोविडच्या संदर्भात तर त्याचं महत्त्व अजूनच द्विगुणित होऊन जातं. आणि विशेषतः ज्या परिस्थितीबद्दल समीर सरांनी खूप छान सांगितलं की मुलं कम्प्लिटली लॉकडाऊन मध्ये, लॉकअप मध्ये असल्यासारखी आहेत, आणि त्याच्यामुळे टीव्ही आणि गॅजेट्स आणि स्क्रीन टाइम ह्याच्या आहारी गेलेली आहेत. फॉर रिझन्स एव्हरीबडी नोज की शाळा पण ऑनलाईन आणि सगळंच ऑनलाईन झालं आहे, आणि बाहेर निघायची बंदी आहे, आणि त्यामुळे यांच्यामध्ये वजन वाढणं, BMI पूर्ण गडबड होणं, आणि त्याच्याशी रिलेटेड एक इश्यूज आहे. दुसरं ऍक्टिव्हिटी लेवल कमी झाली आहे. तिसरं स्ट्रेस लेवल वाढलेली आहे. आणि चौथं आई वडिलांना सुद्धा म्हणजे घरी जर का त्यांना स्टॉक पायलिंग करून ठेवायचं तर जंक फूड पाईलअप करून ठेवणं सोपं जातं. लॉकडाऊन मध्ये सगळी दुकानं बंद होतात आणि सगळ्या वेळी सगळं मिळत नाही. तर ह्या सगळ्यामुळे, आणि आई वडिलांना मुलांना आनंदी ठेवायचं आहे, त्याच्यामुळे पिझ्झा बर्गरचं प्रमाण वाढणं साहजिक आहे.
तर या दृष्टीने मुलांची आपल्याला इम्युनिटी बिल्डअप करायची आहे, जेणेकरून त्यांचं शरीर पुढचे जे काही इन्फेक्शनचे अटॅक्स होण्याची शक्यता आहे त्याच्यासाठी तयार पाहिजे. आणि ह्या सगळ्याच्या दृष्टीने त्यांच्या जेवणामध्ये जो बॅलन्स पाहिजे, ज्याला आपण बॅलन्स डाएट किंवा जे संपूर्णपणे त्याच्यामध्ये सगळे घटक असलेला आहार, तो त्यांना देणं गरजेचं आहे. चौरस आहार, सकस आहार मिळणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांच्या जेवणामध्ये एक शेड्यूल, जो चांगला शब्द तुम्ही वापरला, ज्यामध्ये सर्व भाज्या, फळं, धान्य, कडधान्य आणि चालत असल्यास अंडी, जे काही नॉनव्हेज त्यांच्या घरामध्ये कुटुंबात ज्या काही गोष्टी चालतात. डॉक्टर तुम्हाला थोडंसं इंटरप्ट करतो मी, आपण एज वाईज डॉक्टर थोडंसं इंटरप्ट करतो. हा एज ग्रुप जो डॉक्टर समीर यांनी मानसिक तयारीसाठी सांगितला, त्याच एज ग्रुपला स्पेसिफिक समोर ठेवून तुम्ही असं काही सांगू शकाल की 6 वर्षापर्यंत या गोष्टी आहारात घ्या, या टाळा, 6 ते 12 या घ्या, 12 नंतर या गोष्टी वाढवा, असं काही तुम्ही सांगू शकता? असं खूपसं नाही सांगता येणार, परंतु एक गोष्ट मी म्हणू शकते की जी पहिली 2 वर्ष आहेत, ती आयुष्याची जी पहिली 2 वर्ष आहे बाळाची, त्या एज मध्ये पूरक आहार म्हणजे कॉम्प्लिमेंटरी फीडिंग, तर तो एक विशेष चॅलेंज असतो की ज्याच्यामध्ये आईचं दूध चालू राहतं 2 वर्षापर्यंत, ज्याला स्तनपान आपण म्हणतो, आणि त्याच्या सोबत आपण पूरक आहार देत असतो. तर त्या एक एज ग्रुप मध्ये आहाराचं एक विशेष तऱ्हेचा आहार द्यावा लागतो, कारण सुरुवातीला थोडासा सेमी सॉलिड मॅश केलेला म्हणजे पातळ केलेला आहार द्यावा लागतो. त्याच्यानंतर हळूहळू त्याच्यातला आपण ग्रेनीपणा किंवा जो कणसरपणा आहे तो वाढवू शकतो. आणि मग ते ट्रान्झिशन झाल्यानंतर आईच्या जेवणात जेवढं, वडिलांच्या जेवणात जे काही आहारातले घटक आहेत ते सगळे बाळ घेऊ शकतो. पण त्याच्यानंतरच्या वयोगटामध्ये असं विशेष काही आपण चेंजेस नाही सांगणार, एक्सेप्ट की ज्या मुलींना जसं पाळी चालू झाली आहे तर त्यांच्या जेवणामध्ये आयर्न, फोलिक ऍसिड ह्या गोष्टींचं प्रमाण जास्ती असलं पाहिजे. त्याच्याशिवाय जी मुलं जास्त खेळतात त्यांना तुम्हाला थोडं जास्ती प्रोटीनचं प्रमाण द्यावं लागतं. पण ओव्हरऑल सर्व मुलांना सारखाच आहार द्यावा लागतो आणि त्याच्यामध्ये सर्व घटक बॅलन्स्ड पाहिजे. मुलांना जर का आपल्याला कधी कधी खुश करायला किंवा त्यांना खूप त्यांच्या आवडीचा पदार्थ आहे म्हणून काही जंक फूड द्यावं लागलंच, तर तुम्हाला ते एक इन्सेंटिव्ह म्हणून ठेवून, रादर दॅन गिव्हिंग इट ऑन अ रेग्युलर बेसिस, ऑन अ रिपीटेड बेसिस, दिवसभर अनेक वेळा देण्यापेक्षा एखादीच वेळ त्याची थोडीशी करून हळूहळू ते प्रमाण रिस्ट्रिक्ट केलं पाहिजे. आणि ह्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आई वडिलांना आणि कुटुंबातल्या इतर लोकांना रोल मॉडेल्स बनणं गरजेचं आहे. आपण ही अपेक्षा नाही करू शकत की मुलांनीच फक्त बॅलन्स डाएट खाल्लं पाहिजे आणि आई वडील वाटेल ते खातील. सो इट हॅज टू बी अ फॅमिली एफर्ट, अ टीम एफर्ट. सगळ्या कुटुंबातल्या लोकांनी ह्याच्यामध्ये एफर्ट्स घेतले पाहिजेत. खरंय खरंय, खूप महत्वाचा मुद्दा. आणि पालक स्वतः एक्झाम्पल सेट करत असतात. त्याच्यामुळे डॉक्टर तुम्ही म्हणालात तसं की पालकांनी आधी त्या गोष्टींना किंवा त्या बाहेरचं खाणं ऑर्डर करणं सारखं याला मुरड घातली तर नक्कीच मुलं ते जे आहेत ते त्याचं अनुकरण करतील. पुन्हा एकदा डॉक्टर समीर यांच्याकडे जातो. डॉक्टर समीर, मगाशी तुम्ही जो मुद्दा अगदी ज्याला आपण नुसता स्पर्श केला त्याच्यावर मी थोडंसं आणखी अधोरेखित मार्गदर्शन तुमच्याकडनं मला हवं आहे. तो मुद्दा म्हणजे अर्थातच स्क्रीन टाइम मुलांचा वाढलेला आहे. कारण आता शिक्षण म्हणजे अगदी लहान मुलांचं पण शिक्षण जे आहे ते ऑनलाईन होतं. ती मुलं देखील अर्धा तास म्हणजे अगदी ज्युनियर सिनियर KG पासून ते 4थी 5वी 6वी सगळी मुलं ही त्या स्क्रीनवर होती तासनतास वर्षभर. मग ते अर्धा तास असेल, 1 तास असेल, जे काय असेल ते. आणि आता पुन्हा एकदा सुट्ट्या लागल्यामुळे एंटरटेनमेंट काय करायची तर पुन्हा एकदा स्क्रीनवर काय युट्यूबवर जाऊन काय फिल्म बघ, कार्टून फिल्म बघ किंवा त्याशी रिलेटेड म्हणजे पुन्हा एकदा तुम्हाला बघायचा आहे तो स्क्रीनच. तर या सगळ्यामुळे स्क्रीन टाईमचा त्यांचा जो पिरियड आहे तो वाढल्यामुळे कसा इफेक्ट होत असतो या मुलांच्या काय म्हणूया आपण मानसिक आरोग्यावर, त्यासोबतच त्यांच्या वागणुकीवर. कारण आपण बघतो काही वेळा मुलं अचानक ॲग्रेसिव्ह होतात, काही वेळा मुलं अचानक गप्प राहतात, नुसतं स्क्रीनकडेच बघत राहतात. तर मग हे कसं डील करायचं बालकांनी? खूप ट्रिकी सिच्युएशन असते त्यांना. डिजिटल मीडिया स्क्रीनच्या जे परिणाम होतात त्याच्यावर आपण एक वेगळा सेशनच ठेवूया. पण मुद्दा असा आहे की याला अवॉइड कसं करायचं. टोटली अवॉइड करता येत नाही. म्हणून परत मगाशी मी म्हटल्याप्रमाणे पालकाने प्रथम मुलांच्या दिवसभराचा एक शेड्यूल बनवला पाहिजे आणि त्या शेड्यूल मध्ये थोडासा स्क्रीन टाइम दिला तरी चालेल, पण शेड्यूल मध्ये दिल्यावर तो किमान तेवढा तरी लिमिटेड राहतो. बरोबर. आणि इतर गोष्टीचं पण शेड्यूल मध्ये आलं पाहिजे. आणि त्यासाठी पालक विचारतात घरी करायचं काय मुलांबरोबर, तेव्हा मुलं काय घरातली पेईंग गेस्ट नाहीये तेवढं लक्षात घ्या. घरातली दे आर ॲज पार्ट ऑफ द हाऊस एज मच एज यू आर. त्यांना घरातली कामं करायला लावा. आणि जर लहान मूल जरी असेल तरी ताट आणायला न्यायला त्याला काहीच हरकत नाही. आपण त्यांना गेस्ट म्हणून कृपया त्यांना पाहुणे म्हणून ट्रीट करू नका. घरात आईला जर काम करायचं आहे, वडिलांना काम करायचं आहे तर मुलाला पण करायला लावा. आणि हे केल्यामुळे स्क्रीन टाइम द्या
पण तो अनुशासित राहील म्हणून शेड्यूल बनवा की तुला इतर कामं पण आहेत, अभ्यास पण आहे, खेळायचं पण आहे आणि त्याच्यात थोडा स्क्रीन टाइम आहे. सो ऍटलीस्ट इट इज कंट्रोल. मला एक 2-3 दुसरे मुद्दे इफ यू परमिट मी मला रेज करायचे. डॉक्टर मी येतो तुमच्याकडे, पण एक छोटासा ब्रेक डॉक्टर आपण घेतोय. मी येतो तुमच्याकडे, अगदी एक छोटासा ब्रेक इकडे आपण घेऊया आणि या विषयावर आणि अन्य महत्त्वाचे मुद्दे देखील आता शेवटच्या हाफमध्ये आपल्याला हे घ्यावे लागतील. ते म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जर अशा संख्या वाढली तर मग आपली आरोग्य सुविधा, आपली आरोग्य यंत्रणा किती प्रिपेअर्ड आहे या सगळ्याबद्दल, आणि मग ते जर होऊ द्यायचं नसेल तर मग आधीच नेमकी काय काळजी आपण पालक म्हणून घेतली पाहिजे जर तिसरी लाट आपण फोर्सी करतोय तर. एक छोटासा ब्रेक. या दोन्ही मान्यवरांसोबत आपली ही चर्चा अशीच सुरू राहील. पाहत राहा एबीपी माझा. आपण आजचा विषय आपला करतोय तो म्हणजे तिसऱ्या लाटेपासून या मुलांना कसं वाचवायचं. आपल्यासोबत 2 तज्ञ डॉक्टर आहेत, डॉक्टर समीर दलवाई आणि बालरोग तज्ञ डॉक्टर लीना धांडे. डॉक्टर लीना यांच्याकडे आता मी जातो. डॉक्टर, आपण शेवटच्या सेगमेंटमध्ये आहोत या कार्यक्रमाच्या, आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजे 3 ते 4 महिन्यामध्ये पुन्हा एकदा सप्टेंबर ऑक्टोबरच्या काळात ही थर्ड वेव्ह येऊ शकते असं चर्चा, अशा तज्ञांचा अंदाज आहे. तर मग त्या अनुषंगाने आपली आरोग्य सुविधा, आरोग्य यंत्रणा किती सक्षम आहे हा आरोग्य यंत्रणेचा झाला भाग, पण घरामध्ये काय बेसिक तयारी मुलांच्या दृष्टीने पालकांनी करायला हवी या तिसऱ्या वेव्हला सामोरं जाताना तुम्ही काय गाईड कराल? जी आपण जनरली ज्याला आपण प्रॉपर मेजर्स, कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर म्हणतो, की गर्दीच्या ठिकाणी न जाणं, त्याच्यानंतर मास्क वापरणं, सॅनिटायझर वापरणं, आणि जनरली जे आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, जे रोग प्रतिबंधक मेजर्स जे म्हणजे आरोग्य यंत्रणा सगळीकडे जे ज्याचे आपल्याला मेसेजेस दिसतात टीव्हीवर, रेडिओवर, सगळीकडे, तर त्याप्रमाणे आपण मुलांना ट्रेन केलं पाहिजे. कारण हळूहळू शाळा पण सुरू होणार, कॉलेजेस पण सुरू होणार, आणि मुलं नाही म्हटलं तरी खेळायला बाहेर जातात, तर त्याच्यामध्ये त्यांनी कुठले प्रतिबंधक उपाय अंगीकारले पाहिजे जेणेकरून त्यांना इन्फेक्शन होण्याची शक्यता कमी राहिली पाहिजे. याच्याशिवाय जसं आपण म्हटलं की मुलांची रोगप्रतिकार शक्ती सक्षम करण्यासाठी त्यांचं योग्य प्रमाणात झोप होणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे त्यांना रेस्ट मिळाल्यानंतर मुलांची ग्रोथ पण होते आणि इम्युनिटी पण सक्षम राहते. त्याच्या व्यतिरिक्त त्यांचं आहार व्यवस्थित चांगला सकस आहार पाहिजे, आणि ओव्हरऑल त्यांना आपल्याला एक पॉझिटिव्ह अप्रोच, ज्याच्याबद्दल समीर सर आपल्याला सांगतील बहुधा, की कसा पॉझिटिव्ह अप्रोच ठेवला, एक पॉझिटिव्हिटी ठेवली तर कुठल्याही रोगाशी आपल्याला 2 हात करणं सोपं जातं. तर हे आपल्याला एक पायंडा मुलांसाठी फाउंडेशन बनवायचं आहे, जे आतापासूनच चालू करू शकतात आई वडील. आणि त्याच्याशिवाय काय राहतं की जसं मायनर सर्दी खोकले हे तर तसेही मुलांना कोविड असो किंवा नसो होत राहतात, तर त्याच्यामध्ये अर्ली सिम्पटम्सच्या बाबतीत जागरूकता ठेवायची, मॉनिटरिंग करायचं, डॉक्टरांच्या संपर्कात राहायचं, आणि जी काही योग्य ती औषधोपचार डॉक्टर सांगतात त्याचं बरोबर पालन केलं पाहिजे. आणि याच्यामध्ये एक विशेष करून पूर्वी जे आपण नाही करायचो त्याच्यामध्ये मॉनिटरिंग, सॅच्युरेशन ज्याला म्हणतो, ऑक्सिजन प्रमाणाचं, प्राणवायूचं मॉनिटरिंग करतात पल्स ऑक्सिमेट्रीनी. तर अनेक लोक असं छोटे छोटे मशीन्स घरी ठेवून मॉनिटरिंग पण करू शकतात. आणि याच्याशिवाय एक भाग आहे की अनेक मुलांना काही अंडरलाईंग आजार असतो, ज्याला आम्ही आमच्या भाषेत कोमॉर्बिडिटी असं म्हणतो. तर ज्यांना काही किडनीचा आजार असतो, कोणाला हार्टचा बिमारी असते, काही दमा असतो, तर ज्यांना अंडरलाईंग काही ऑलरेडी प्री एक्झिस्टिंग आजार आहेत त्यांच्या बाबतीत आईवडिलांनी जास्ती जागरूक राहणं खूप आवश्यक असतं. आणि अशा अंडरलाईंग आजाराची जी मुलं असतात त्यांच्या बाबतीत थोडासा आपल्याला हाय इंडेक्स ऑफ सस्पिशन, म्हणजे थोडीशी आपल्याला शंका जास्ती आपल्या डोक्यात ठेवावी लागते की ह्यांची तब्येत खराब होण्याची शक्यता ही जास्ती असते. याच्याशिवाय तुम्ही जे आरोग्य यंत्रणेबद्दल विचारलं तर आपल्या राज्यातली जी आरोग्य यंत्रणा आहे आणि ओव्हरऑल पूर्ण देशातच मी म्हणेन की आपल्याकडे व्हेंटिलेटर्स आणि अनेक जे यंत्रणा लागतात, जसं मल्टीपॅरा मॉनिटर लागतात, बायपॅप मशीन लागतात, सीपॅप मशीन लागतात. तर हे जे सगळे मशीन्स लागतात ज्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने प्राणवायूचा पुरवठा रुग्णाला केला जातो. याच्याशिवाय आपल्याला औषधोपचार करण्यासाठी अनेक औषधं लागतात, आणि याच्यातली बाळ रुग्णांसाठी अनेक औषधं नाही लागत. त्याच्यापैकी फक्त स्टिरॉइड्स आणि स्टिरॉइड्स, रेमडेसिविर किंवा अजून एक औषध आहे. डॉक्टर आपण असं म्हणू शकतो की जो तुटवडा आता आपल्याला जाणवतोय मोठ्या एज ग्रुपसाठी, तो दुर्दैवाने जर लहान मुलं अफेक्ट झाली तर तसं आपल्याला जाणवणार नाही, कारण त्यांना त्या स्पेसिफिक औषधांची किंवा त्या मोठ्या इतक्या ट्रीटमेंटची गरजच नसते.
अंशतः बरोबर म्हटलंय तुम्ही. त्यातल्या काही काही औषधांची जरूर गरज असते आणि आपण असं पॉझिटिव्हली विचार करू शकतो की ह्या सेकंड वेव्ह मध्ये आपल्याला जो झटका मिळाला तुटवड्यामुळे, तर त्यामुळे अजून जास्ती फॅक्टरीज आणि अजून जास्ती ऑक्सिजन प्लांट्स आणि इतर सगळे बनतील आणि त्यामुळे तिसऱ्या वेव्ह पर्यंत आपला जो प्रिपेअर्डनेस आहे तो अधिक सक्षम झालेला राहील. आणि मुलांना जरी कमी गोष्टी लागत असल्या तरी सुद्धा सर्वांसाठीच आपण त्याच्यासाठी जास्त आत्मनिर्भर झालो. नक्कीच आपण आणखी सक्षम होऊ अशी अपेक्षा करायला हरकत नाही. आपण वाइंड अप करताना मी पुन्हा एकदा डॉक्टर दलवाई यांच्याकडे येणार आहे. डॉक्टर, तुमचा मगाचा राहिलेला मुद्दा आणि येणाऱ्या थर्ड वेव्हच्या एक्सपेक्टेशन नुसार आपण आपलं पालकांनी कसं बिहेवियर बदलायचं, कारण मी एक वाक्य एका सेशनमध्ये ऐकलेलं होतं की लहान मुलांना त्यांना जेव्हा तुम्ही वेळ द्यायला पाहिजे तेव्हा तो द्यावा लागतो, तुम्हाला जेव्हा वेळ असेल तुमच्याकडे फावला तेव्हा तो द्यायचा नसतो. तर या सगळ्या अनुषंगाने पालकांनी नेमकं काय करावं येणाऱ्या काळामध्ये तुम्ही काय सांगा? मला पटकन 3 मुद्दे मांडायचे आहेत. एक तर इम्युनिटीसाठी जसं डॉक्टर लीना आहाराच्या बद्दल म्हणाल्या, त्याचबरोबर झोप म्हणजे रात्री सलग 9 ते 10-11 तास सलग मुलांना झोप मिळणं हे इम्युनिटीसाठी खूप गरजेचं आहे. आणि फायनली पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, आपण जसं म्हणालो तसं की घरात एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवणं खूप गरजेचं आहे. किंवा सध्या आपण टीव्हीवर म्हणा किंवा कुठेही सारखा नेगेटिव्ह न्यूज ऐकतोय. दुसरा मुद्दा मला असा मांडायचा आहे की हे झालं लॉकडाऊनमुळे कंटाळवाणं वाटणं घरी किंवा बोर्डम वाटणं आणि त्याच्यामुळे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम किंवा शाळा मिस करणं. सेकंड वेव्ह मध्ये मी हे बघतोय की ऍक्च्युली मुलांच्या असे इश्यूज आहेत की पालक दगावलेले आहेत. मला 2 आज कन्सल्टेशन मी आज केले, तिथे एका ठिकाणी मावशीने मला फोन केलेला आणि दुसरा आईने आणि आजीने. दोन्ही केसेस मध्ये त्या मुलाचे वडील वारलेले कोविडने आणि अगदी 35 ते 40 वयोगटातले आई वडील. आता असे बरेचसे मुद्दे येत आहेत किंवा एक पालक एक्सपायर झालेला आहे आणि दुसरा पालक क्वारंटाईन मध्ये आहे किंवा ते पण इन्फेक्टेड आहे. हा एक खूप मोठा सामाजिक प्रश्न होणार आहे. दरवेळी नेहमी काय होतं, असं झाल्यावर शेजारी जरी असतात ते मुलाला आपल्याकडे घेतात. आता ती पण भीती आहे, कारण मुलाला कोविड झाला आणि आमच्या घरात आलं तर हा खूप मोठा सामाजिक इश्यू आहे. म्हणून मला हे सांगायचं आहे की मुलांकडे आपल्याला खूपच कोमलतेने आणि आपल्याला खूप चांगल्या प्रकारे बघावं लागेल. इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्स असो किंवा न्यू हॉरायझन्स चाइल्ड डेव्हलपमेंट संस्था असो, आम्ही अवेलेबल आहोत. तुम्ही कधी आम्हाला कॉन्टॅक्ट करा. अशा म्हणजे त्या मुलाला सांगायचं कसं की तुझे बाबा गेले हे सांगायला नातेवाईकांना भीती वाटते. तेव्हा मुद्दा असा आहे की आपण मुलांकडे हे लपवू शकत नाही. बरोबर. पण जेवढं सॉफ्टली पण त्यानंतर मुलाला सपोर्ट करा. खूप मुलाला सपोर्टची खूप आवश्यकता आहे. खरं मेंटल सपोर्टची गरज आहे. आपण सगळ्यांनी अपेक्षा करूया की येणाऱ्या काळामध्ये अशी वेळच नाही हो की या मुलांना ते आपल्याला सावरायला लागेल. पण दुर्दैवाने तशी वेळ आली तर आपण पालक म्हणून आपण घरचे जे ज्येष्ठ मंडळी आहेत ती याच्यासाठी प्रिपेअर्ड असू आणि आपण या लाटेला सामोरं जाऊ. मुलांना आणि सगळ्यांनाच एकूणात या कोरोनातनं आपल्याला सगळ्यांनाच बाहेर काढायचं आणि त्यासाठी या 2 मान्यवरांनी केलेलं मार्गदर्शन अत्यंत मोलाचं होतं. डॉक्टर लीना आणि डॉक्टर समीर, तुमच्या दोघांचे मनपूर्वक आभार. आणि याचसोबत या विशेष संवादामध्ये आता आपण इकडेच थांबतो. एक छोटासा ब्रेक. आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, सगळ्या नियमांचं पालन करा, नियम पाळा, कोरोनाला टाळा. एक छोटासा ब्रेक. पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.